नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला मानसशास्त्र विषयातील मार्गदर्शन या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, गेली वर्षभर आपण कोरोना या महामारीशी आपण लढत आहोत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला टेन्शन, ताण या सर्व गोष्टींना सामोरे जावं लागत आहे. परंतु हा जी कोरोनाची महामारी जरी असली तरी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काही ऑनलाईन लेक्चर्स शाळा कॉलेजमधून होत आहेत. त्या संदर्भातल्या आपल्या विषयाच्या संदर्भातली माहिती मिळालेली आहे, प्रश्नपत्रिके स्वरूपाची माहिती मिळालेली आहे. परंतु आपण आज मानसशास्त्र विषयातील मार्गदर्शनाच्या संदर्भात सविस्तर अशी आपण आज माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वप्रथम आपल्या मानसशास्त्र या विषयातील एकूण प्रकरणं किती आहेत त्या संदर्भातली माहिती पाहणार आहोत. साधारणतः आपल्या मानसशास्त्र विषयामध्ये एकंदरीत 8 प्रकरणं आहेत आणि त्या 8 प्रकरणाला वेगवेगळे गुण आणि विकल्पासह गुण या संदर्भातली आपण माहिती पाहू. प्रकरण पहिलं आहे मानसशास्त्र एक विज्ञान शाखा. त्याला एकूण गुण आहेत 10 आणि विकल्पासह गुण आहेत 14. प्रकरण दुसरं आहे बुद्धिमत्ता. त्याला एकूण गुण 12 आहेत व विकल्पासह गुण 17 आहेत. प्रकरण तिसरं आहे व्यक्तिमत्व. त्याला गुण आहेत 12 आणि विकल्पसह आहेत 17. प्रकरण चौथं आहे आपलं बोधात्मक प्रक्रिया. या धड्यावरती एकूण गुण 10 आहेत तर विकल्पासह गुण 14 आहेत. प्रकरण 5वं भावना आहे आणि त्याला एकूण गुण 10 आणि विकल्पासह 14 गुण आहेत. प्रकरण 6वं आपलं आहे मानसिक विकृती. त्याच्यासाठी 10 गुण आहेत आणि विकल्पासह गुण आहेत 14. प्रकरण 7वं आहे आपलं मानसिक आरोग्यासाठी प्रथमोपचार. त्याला मार्क्स आहेत 10 आणि विकल्पासह गुण आहेत 14. आणि प्रकरण शेवटचं 8वं आहे सकारात्मक मानसशास्त्र. त्याला गुण आहेत 8 आणि विकल्पासह गुण आहेत 11. असे एकंदरीत 8 धडे यावर्षी आपल्याला 12वीच्या बोर्डासाठी आहेत आणि या सर्व धड्यांची आपण सविस्तर चर्चा आपण करणार आहोत. साधारणतः हे विकल्पासह येणारे एकूण गुण यांची बेरीज केली तर ती 80 गुणांची आपली प्रश्नपत्रिका असते आणि विकल्पासह जर आपण यांची बेरीज केली तर एकूण गुण 113 असतात. परंतु आता ही 113 गुणांची जरी प्रश्नपत्रिका असली तरी आपल्याला प्रत्येक धड्यावरचं जे वेटेज आहे गुणांचं, त्या गुणांचं वेटेजनुसार एक्झॅक्ट आपल्याला फक्त 80 मार्काचे प्रश्न सोडवायचे असतात. बाकी प्रत्येक प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार जे प्रश्न असतात त्या प्रश्नांपैकी प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपानुसार असणारे जे प्रश्न असतात ते सोडवायचे असतात. त्यामुळे आपली ही जी प्रश्नपत्रिका असते मानसशास्त्राची जरी 113 गुणांची जरी असली तरी आपल्याला फक्त 80 गुणांचीच मार्कांची प्रश्नपत्रिका सोडवायची असते. तर या 80 गुणांच्या प्रश्नपत्रिकेचं सोडवत असताना या अंतर्गत आपल्याला हे प्रश्नांचे प्रकार, ही प्रश्नपत्रिका कशी स्वरूपामध्ये येते आपल्याला, त्यासाठी आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्न, लघुत्तरी प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्न असे 3 प्रकारचे प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातात. आता साधारणतः वस्तुनिष्ठ जो प्रश्न आहे हा वस्तुनिष्ठ प्रश्न क्रमांक 1 म्हणजेच आपला जो पहिला प्रश्न आहे ह्या वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये त्याच्यामध्ये साधारणतः अ व क ड असे 4 उपप्रश्न आहेत आणि ह्या 4 उपप्रश्नांना एकूण 20 गुण आहेत. म्हणजेच विकल्पासह सुद्धा त्याचे 20 गुण आहेत. कारण का वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. तर दुसरे जो
प्रश्न प्रकार असतो तो लघुत्तरी प्रश्न असतो. साधारणतः ह्या लघुत्तरी प्रश्न जे असतात ते आपले प्रकरण जे आहेत पुस्तकातील हे प्रकरण क्रमांक 2, 3, 4 आणि 5 या धड्यांवरतीच लघुत्तरी प्रश्न हे विचारले जातात आणि त्यासाठी एकूण गुण असतात 40 आणि विकल्पसह येणारे जे प्रश्न असतात ते विकल्पसह येणारे गुण हे 58 गुणांचे प्रश्न विचारले जातात. त्यापैकी आपल्याला फक्त 40 गुणांचेच प्रश्न सोडवायचे असतात. आणि तिसरा जो प्रकार असतो तो म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्न. हे दीर्घोत्तरी प्रश्न जे असतात हे प्रकरण क्रमांक 6 आणि 7 या 2 धड्यांवरती विचारलेले असतात आणि त्यासाठी एकूण गुण असतात 20, परंतु विकल्पासह जे गुण असतात ते 35 गुणांचे प्रश्न विचारलेले असतात. त्यामुळे आपल्याला एकूण प्रश्नपत्रिका ही 113 गुणांची, परंतु आपल्याला फक्त 80 गुणांचीच प्रश्नपत्रिका आपल्याला सोडवायची असते. तर विद्यार्थ्यांना आपण प्रश्नांची वस्तुनिष्ठ, लघुत्तरी आणि दीर्घोत्तरी अशा स्वरूपाचे प्रश्न आपण पाहिले आणि नंतर आपण आता पाहणार आहोत म्हणजे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप. म्हणजे बोर्डाची जी परीक्षा आहे त्या अनुषंगाने आपलं प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसं आहे. तर प्रश्न पहिला आपला आहे कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. ब आहे योग्य जोड्या लावा. क खालील विधाने चुकी बरोबरती लिहा. ड खालील प्रश्नांची केवळ एका वाक्यात उत्तरे लिहा. आणि या सर्व प्रश्नांना 5-5 आपण गुण दिलेले आहेत. प्रश्न दुसरा आहे खालील प्रश्नांची उत्तरे 25 ते 30 शब्दात लिहा. यामध्ये 7 प्रश्न विचारले जातात. त्यापैकी 5 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. त्याला एकूण गुण 10 आहेत. प्रश्न तिसरा आहे जो आहे तो खालील बाबींवर प्रत्येकी 50 ते 60 शब्दात टिपा लिहा. या टिपामध्ये 6 टिपा विचारल्या जातात. त्यापैकी 4 सोडवायचे असतात. त्याला गुण आहेत 12. प्रश्न चौथा आहे खालील उदाहरणांवर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. 6 प्रश्न विचारले जातात. त्यापैकी 4 सोडवायचे आणि मार्क्स त्यासाठी 8 आहेत. प्रश्न 5वा जो आहे तो खालील संकल्पना प्रत्येकी 25 ते 30 शब्दात स्पष्ट करा. 7 संकल्पना विचारल्या जातात. त्यापैकी 5 सोडवायचे आणि त्यासाठी गुण 10 आहेत. प्रश्न 6वा जो आहे तो खालीलपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे 80 ते 100 शब्दात लिहावायचे आहेत आणि त्याला मार्क्स आहेत 10. आणि प्रश्न 7वा आहे कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर 150 ते 200 शब्दात लिहा आणि त्याला मार्क्स आहेत 10. तर विद्यार्थी मित्रांनो आपली ही जी बोर्डाची जी प्रश्नपत्रिका आहे हे प्रश्नपत्रिके स्वरूप याप्रमाणे आहे. आपण या सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण आता पाहतोय. उदाहरणार्थ बघा की प्रश्न पहिला आपला आहे प्रश्न क्रमांक 1 आहे त्यातला कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. साधारणतः हा प्रश्न 5 मार्कासाठी आहे. 5च पर्याय विचारले जातात कारण हा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. उदाहरणार्थ जर ह्या प्रश्नामध्ये उदाहरण म्हणून पाहतो आपण की मानसशास्त्र हे टिंबटिंब शास्त्र आहे असा रिकाम्या गाळलेली जागा असेल प्रश्न असेल तर साधारण त्याला मानसशास्त्र हे टिंबटिंब शास्त्र आहे. त्याला ऑप्शन्स दिलेले असतात. म्हणजे साधारणतः बघा नैसर्गिक मानसशास्त्र, सामाजिक मानसशास्त्र, जैविक मानसशास्त्र असे 3 ऑप्शन्स असतील. तर ह्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना किंवा या रिकाम्या जागेचं उत्तर लिहित असताना आपल्याला मानसशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे असं संपूर्ण वाक्यामध्ये लिहायचं आहे आणि ज्या ठिकाणी उत्तर आहे सामाजिक शास्त्र त्या सामाजिक शास्त्राखाली आपल्याला अंडरलाईन करायचे आहे. म्हणजेच हे आपलं योग्य प्रकारे आपण बोर्डाच्या पॅटर्ननुसार ते उत्तर आपण लिहित असतो. या प्रश्नामध्ये फक्त आपल्याला उत्तरं लिहायची नाहीत हे लक्षात ठेवा. तर आपल्याला संपूर्ण वाक्य लिहून तो प्रश्न लिहून त्याच्याखाली जो योग्य उत्तर आहे ते सोडवायचं आहे. आता जोड्या लावांचा जो प्रश्न आहे त्यातला ब या जोड्या लावत असताना अ गट आणि ब गट असे
दोन गट दिलेले असतात. अ गटामध्ये साधारणतः आपले प्रश्न असतात आणि ब गटामध्ये त्याची उत्तरे असतात. मग साधारणतः उत्तरं लिहित असताना अ गटातील 5 प्रश्न आपल्याला लिहावायचे आहेत आणि 5 प्रश्न लिहिणार त्याच्या प्रत्येक प्रश्नासमोर योग्य असं उत्तर आपल्याला लिहावायचे आहे. बरेच विद्यार्थी काय करतात की उत्तर अ गट आणि ब गट दोन्ही पण लिहून काढतात, त्याला बाणाने उत्तरं दाखवतात किंवा फक्त खुणा करतात किंवा फक्त ब गटातील जे काही प्रश्नांचा तो क्रम दिलेला आहे त्या ठिकाणी पुढे लिहितात. हे असे चुकीची उत्तरं आपल्याला लिहावायचे नाही. तर आपल्याला अ गटातील पूर्ण प्रश्न आणि त्याला पुढे प्रत्येक प्रश्नाला जो उत्तर असेल ते उत्तर आपल्याला त्या ठिकाणी सांगावायचे आहे. त्यातला प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये आपण क पाहतोय, चुकी बरोबर सांगा. या चुकी बरोबर प्रश्नाचे उत्तर लिहित असताना साधारणतः संपूर्ण वाक्य लिहावायचे आहे आणि त्याच्यासमोर आपल्याला ते वाक्य चुकीचं आहे की बरोबर आहे हे सांगावायचे आहे. त्या ठिकाणी आपल्याला चुकीच्या किंवा बरोबर अशा खुणा करावायच्या नाहीत. प्रश्न ड जो आहे तुमचा तो एका वाक्यात उत्तर लिहिले आहे. एका वाक्यात उत्तर लिहित असताना आपल्याला उदाहरणार्थ त्या ठिकाणी उत्तर लिहित असताना उदाहरणार्थ जर म्हटलं आपण एक उदाहरण पाहू की बुद्धिमापनाचा जनक कोण, असा जर प्रश्न असेल तर या बुद्धिमापनाचा जनक कोण असा परत प्रश्न तुम्हाला लिहावायचा नाही. तर उत्तर लिहित असताना आपल्याला काय लिहायचं आहे, प्रश्न क्रमांक 1 बुद्धिमापनाचा जनक अल्फ्रेड बिने आहे असं आपल्याला उत्तर लिहायचं आहे. म्हणजे प्रश्न लिहा परत उत्तर लिहा असं न करता प्रश्न त्या ठिकाणी आपण नाही लिहिला तरी चालेल, फक्त त्या प्रश्नांचा क्रमांक आणि आपल्याला उत्तर संपूर्ण वाक्यात उत्तर लिहिणं फार गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला या प्रश्न पाहिल्यामध्ये 20 पैकी जे प्रश्न आहेत हा ऑब्जेक्टिव्ह प्रश्नामध्ये किंवा वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये 20 पैकी 20 मार्क्स आपल्याला मिळू शकतील. प्रश्न दुसरा आहे आपला, खालील प्रश्नांची उत्तरे 25 ते 30 शब्दातल्या. आता या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना साधारणतः 6 पैकी 6 प्रश्न विचारले जातात, त्यापैकी 4 सोडवायचे असतात आणि त्याला मार्क्स आहेत 10. साधारणतः हा जो प्रश्न आहे प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात. उदाहरणार्थ हा प्रश्नाचे उत्तर लिहित असताना त्यातला आशय काय लिहिलेला आहे आणि प्रेझेंटेशन हे फार महत्त्वाचं असतं आणि त्यानुसार आपल्याला प्रश्नांचं उत्तर लिहित असताना हे गृहीत धरलं जातं. म्हणजे आशय विद्यार्थ्यांनी काय लिहिलं आहे या संदर्भातलं हे जर तुम्ही व्यवस्थित लिहिलं तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. प्रश्न तिसरा आहे टिपा लिहा. प्रश्न तिसरा तुमचा टिपा लिहायचा आहे आणि साधारणतः ह्या टिपामध्ये साधारणतः 50 ते 60 शब्दात टिपा लिहित असताना 6 टिपा विचारल्या जातात. त्यापैकी 4 टिपात आपल्याला सोडवायचे आहेत आणि मार्क्स 12 आहेत. साधारणतः उदाहरणार्थ अशी जर टिप आली परीक्षेमध्ये सिझोफ्रेनिया, तर ह्या सिझोफ्रेनियाचं ह्या टिपेच्या अनुषंगाने उत्तर काय अपेक्षित आहे, तर साधारणतः सिझोफ्रेनियाच्या ह्या टिपेच्या अनुषंगाने साधारणतः आपल्याला 4 मुद्द्यांच्या आधारे ही टिप लिहायची आहे. म्हणजे अर्थ, लक्षणं, कारणे आणि उपाय. म्हणजेच प्रत्येक टिपाचं उत्तर लिहित असताना आपण मुद्द्यांच्या आधारे जर ती लिहिली तर ती योग्य अशा प्रकारे लिहिली जाते आणि त्या अनुषंगानं त्यातला आशय, कंटेंट हे सगळं त्या ठिकाणी येतं. आणि ह्या मुद्द्यांच्या आधारे लिहिले तर कशी आपली पेजेस जे प्रश्नाचं उत्तर आहे ते 8 ते 9 ओळीपर्यंत आपण लिहू शकतो. त्यामुळे टिपेला चांगले मार्क्स आपल्याला मिळू शकतात. प्रश्न 5वा जो आहे तो उदाहरणांवर आधारित प्रश्नांची उत्तरे आहेत. म्हणजे 6 उदाहरणं विचारले जातात, त्यापैकी 4 सोडवायचे आहेत. कधी कधी 6 पैकी 6 सोडवले तरी चालतील. कारण काय संपूर्ण टेक्स्टबुकमध्ये जे 8 प्रकरण आहेत या 8 प्रकरणावरती जे काही आपण शिकलेलो आहोत प्रत्येक प्रकरणांमधील संकल्पना असतील, त्यातील आशय असेल, या आशयाला अनुसरून
हे प्रश्न तयार केले गेलेले असतात आणि त्या आशयाला अनुसरून जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाचं फक्त आपल्याला उत्तर लिहायचं आहे आणि त्यासाठी 8 मार्क्स आहेत. साधारणतः हा प्रश्न तुमच्या अगदी हातातले मार्क्स असतात, त्यामुळे हा प्रश्न तुम्ही व्यवस्थित सोडवला तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. प्रश्न 6वा प्रश्न 5वा जो आहे ती संकल्पना आहेत. परत या संकल्पना लिहित असताना 7 संकल्पना विचारल्या जातात, त्यापैकी 5 संकल्पना सोडवायचे आहेत. प्रत्येक संकल्पना 2 मार्क्स आहेत आणि ही संकल्पना सोडवत असताना आपण उदाहरणार्थ चेतापदशीता अशी जर संकल्पना असेल तर त्या चेतापदशीता मग कसं लिहाल तुम्ही उत्तर? चेतापदशीता हे पंचघटक सिद्धांतातील गुणवैशिष्ट्यांपैकी एक गुणवैशिष्ट्य आहेत. मग त्याच्यामध्ये चिंता, चीड, राग, खिन्नता इत्यादी नकारात्मक भावना अनुभवणे म्हणजेच चेतापदशीता असते आणि त्या अनुषंगाने आपण उत्तर लिहू शकतो. असं जर आशयाला धरून उत्तर लिहिलं तर आपल्याला चांगले मार्क्स मिळतात. प्रश्न 6वा आहे तुमचा, खालीलपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे लिहा. 3 प्रश्न विचारले जातात. या 3 प्रश्नांची उत्तर लिहित असताना साधारणतः तुम्हाला 2 प्रश्नांची उत्तरे दिलेले मुद्दे असतात आणि त्या मुद्द्याला अनुसरून तुमचं स्पष्टीकरण फार गरजेचं असतं आणि त्यानुसार जर उत्तर लिहिली तर चांगले मार्क्स मिळू शकतात. प्रश्न 7वा आहे, कोणत्याही प्रश्नाचं एका प्रश्नाचं उत्तर 150 ते 200 शब्दात लिहा. हा प्रश्न सुद्धा लिहित असताना आपण जे काही आपले मुद्दे असतात, घटक असतात, त्या घटकाला अनुसरून जर सोडवलं तर त्या ठिकाणी आपल्याला चांगले मार्क मिळू शकतात. आणि साधारणतः ही बोर्डाची परीक्षा जे 80 गुणांची आहे, जरी 113 गुणांची विकल्प असं जरी असले तरी फक्त आपल्याला 80 मार्काचेच प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी वेळेचं नियोजन करणं फार महत्त्वाचं असतं. म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं जर नियोजन करायचं म्हटलं तर साधारणतः प्रश्नपत्रिका सोडत असताना हे टाइम मॅनेजमेंट कसं कराल तुम्ही? म्हणजे प्रश्न पहिला जो आहे त्याला अर्धा तास तुम्ही देऊ शकता. प्रश्न क्रमांक 2 आणि 5 या प्रश्नामध्ये फक्त आपल्याला 18 लघुत्तरी प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्यासाठी प्रत्येक 18 या प्रश्नाला आपण 5 मिनिट दिली तरी 18×5 90 म्हणजेच 1.5 तास आपण त्या प्रश्नांना देऊ शकतो. आणि राहिला प्रश्न 6वा आणि 7वा या 2 प्रश्नांना जर तुम्ही अर्धा तास दिला म्हणजेच 1 तास होतो. म्हणजे अशा 3 तासामध्ये आपण व्यवस्थित आपले प्रश्न आपण लिहू शकतो. कुठलाही प्रश्न आपल्याकडून राहू शकत नाही. म्हणजे वेळेचं नियोजन जर करता आलं तर आपण प्रत्येक प्रश्न आपण व्यवस्थितपणे लिहू शकतो आणि त्या अनुषंगाने आपल्याला उत्तर ह्या परीक्षेमध्ये 70 ते 72% गुण आपण नक्कीच मिळवू शकतो. साधारणतः आपण प्रश्नपत्रिके स्वरूप पाहिलं. प्रश्नपत्रिके स्वरूप पाहत असताना ही आपल्या 80 गुणांची प्रश्नपत्रिका आहे आणि एकूण आपल्याला 100 गुणांची प्रश्नपत्रिका आपल्याला द्यायची असतात. म्हणजे साधारण लेखी परीक्षा 80 गुणांची आणि 20 गुणांचे आपले जे काही अंतर्गत मूल्यमापन आहे, या अंतर्गत मूल्यमापनामध्ये या परीक्षेची साधारणतः कॉलेज लेवलवरती आपण ही परीक्षा घेतो 20 गुणांची आणि ही जी परीक्षा असते ती उपयोजनात्मक प्रश्न आपण विचारतो. हे उपयोजनात्मक प्रश्नांमध्ये साधारणतः 20 प्रश्न असतात आणि या 20 प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यावायचे असतात. त्यासाठी वेळ 1 तासाचा असतो किंवा साधारणतः 1.5 तासाचा आपण त्याला वेळ देतो आणि या 20 गुणांच्या प्रश्नासाठी जे प्रश्न असतात ते आपल्या पाठ्यपुस्तकाच्या अनुषंगानं जे काही आपले प्रकरणं आहेत त्या प्रकरणांना अनुसरून आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि या प्रश्नांवरून जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांच्या अनुषंगाने आपल्याला त्या प्रश्नाची उत्तरं लिहायची असतात. तर अशा स्वरूपाचे जे प्रश्न आहेत आपले म्हणजे 80 मार्काची लेखी आणि 20 मार्काचं अंतर्गत मूल्यमापन अशा स्वरूपाचे आपल्याला 100 गुणांचे प्रश्न उतरल्याचे आहेत. साधारणतः आपण या ठिकाणी तुम्ही वेळ काढून हे माझा तुम्ही अभिप्राय ऐकला त्याबद्दल सगळ्यांचं मनापूर्वक धन्यवाद.